कोल्हापूरच्या या रांगड्या मातीत अनेक वादळं आली आणि गेली, पण काही नाव अशी असतात जी काळजाच्या पडद्याआड कधीच जात नाहीत. असंच एक नाव म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब शिवानवणे, ज्यांच्या नावाचा नुसता उच्चार झाला तरी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एक वेगळीच शांतता पसरायची. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम करताना नवणे अण्णांनी जो दबदबा निर्माण केला होता, तो केवळ पदाचा नव्हता, तर तो त्यांच्या करारी बाण्याचा आणि शब्दाला जागत असलेल्या निष्ठेचा होता. पांढरी शुभ्र विचार, कडक इस्त्रीचा सदरा आणि कपाळावरचं ते तेजस्वी तेज. नवणे अण्णा जिथे उभे राहायचे तिथे सत्तेचा केंद्रबिंदू आपोआप झुकायचा. दिग्गज नेतेही अण्णांच्या सल्ल्याशिवाय पुढचं पाऊल टाकत नसत. अशा या उत्तुंग हिमालयासारख्या व्यक्तिमत्वाच्या छायेत माझं बालपण फुलत होतं. माझ्यासाठी अण्णा केवळ माझे आजोबा नव्हते, तर ते माझं चालतं बोलतं दैवत होते. तारीख होती 24 जानेवारी 2013. दुपारची 1 ते 2 ची वेळ. कोल्हापूरच्या सीबीएस स्टँडवरील महालक्ष्मी चेंबर्समध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना धामोडचं ते कार्यालय. त्या दिवशी वातावरणात एक वेगळीच ताणलेली शांतता होती. नवणे अण्णांना एक अतिशय संवेदनशील आणि गोपनीय राजकीय बैठकीसाठी बाहेर पडायचं होतं. ही बैठक साधी नव्हती, कारण या बैठकीला मान्य सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि हसन मुश्रीफ साहेबांसारखी मोठी नेतृत्व उपस्थित राहणार होती. विषयाचं गांभीर्य इतकं होतं की कारखान्याच्या भविष्याची सूत्र इथे ठरणार होती. अशा या महत्त्वपूर्ण क्षणी वयाने लहान असलेल्या मी अण्णांकडे हट्ट धरला. आबा, मला पण तुमच्यासोबत बैठकीला यायचंय. राजकारणाच्या त्या गदारोळात एक 12 वर्षाच्या मुलाला नेणं अशक्य होतं, पण अण्णांचा नातू मी. माझा हट्ट तितकाच पोलादी होता. नवणे अण्णांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या तीक्ष्ण नजरेत माझ्याबद्दलचं प्रेम आणि काहीतरी वेगळं सुचण्याची चमक होती. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या दत्ता मामांना केवळ एक शब्दाचा आदेश दिला. दत्ता, याला एक कोरा कागद आणि पेन्सिल दे. त्यांनी माझ्या हातात ती पेन्सिल टेकवली आणि विचारलं, काय काढणार रे? समोरच्या भिंतीवर अण्णांचाच एक भव्य फोटो होता. मी त्या फोटोकडे बोट दाखवून गर्वाने म्हणालो, आबा, मी तुमचं चित्र काढणार. अण्णांच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य उमटलं. ठीक आहे, मी येईपर्यंत ते चित्र पूर्ण झालं पाहिजे, असं म्हणत ते त्या ऐतिहासिक बैठकीसाठी निघून गेले. ऑफिसमध्ये आता फक्त मी आणि तो कोरा कागद होतो. मला चित्रकलेचा कोणताही गंध नव्हता, कोणतीही तांत्रिक अक्कल नव्हती, पण माझ्या हातातली ती पेन्सिल नव्हती, तर तो नवणे अण्णांनी दिलेला एक मंत्र होता. मी काढायला सुरुवात केली. एक एक रेघ ओढताना जणू नवणे अण्णांचंच व्यक्तिमत्व त्या कागदावर उतरत होतं. तासांतास निघून गेले आणि त्या चित्रकलेच्या ध्यासात मी कधी झोपी गेलो हे मलाही कळालं नाही. 2-3 तासांनी नवणे अण्णांची बैठक संपली. ते पुन्हा परतले. ज्या नवणे अण्णांच्या समोर मोठमोठे अधिकारी आणि राजकीय नेते मान खाली घालून उभे राहायचे, ते नवणे अण्णा माझ्यापाशी आले. मला उठवून त्यांनी पहिला प्रश्न विचारला, दाखव, कुठे आहे चित्र? मी थरथरत्या हाताने ते चित्र त्यांच्या समोर धरलं. वयाच्या 12व्या वर्षी कोणतीही पार्श्वभूमिका नसताना मी चक्क अण्णांचंच हुबेहूब चित्र साकारलं होतं. नवणे अण्णांनी ते चित्र पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात जे कौतुक दाटून आलं, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार होता. त्यांच्या त्या समाधानी हास्यात माझ्या कलेचा अभिषेक झाला होता. काळाचं चक्र फिरलं. 3 नोव्हेंबर 2014ला नवणे अण्णांचं देहानं निधन झालं. अण्णा गेले, पण त्यांनी 24 जानेवारीला माझ्या हातात दिलेली ती पेन्सिल माझ्या अंतरंगात कायमची कोरली केली होती. वर्षे उलटली, काळ बदलला, पण त्या दुपारची ती आठवण कधीच पुसली गेली नाही. 25 ऑक्टोबर 2022, बरोबर 9 वर्षांनी मी पुन्हा एकदा कागद आणि पेन्सिल हातात घेतली. पुन्हा एकदा समोर तोच चेहरा होता, माझ्या दैवतांचा, म्हणजेच नवणे अण्णांचा. मी नवणे अण्णांचं एक भव्य आणि जिवंत वाटावं असं चित्र साकारलं. जेव्हा ते चित्र मी माझ्या घरातल्यांना दाखवलं, तेव्हा प्रत्येक जण अवाक झाला. माझ्या कलेतील प्रगती पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आश्चर्य आणि समाधान होतं. त्या क्षणी मला जाणीव झाली की जर त्या दिवशी त्या राजकीय गोंधळात अण्णांनी माझ्या हातात ती पेन्सिल दिली नसती, तर आज मी चित्रकार म्हणून स्वतःला सिद्ध करू शकलो नसतो. ती पेन्सिल म्हणजे केवळ एक वस्तू नव्हती, तर तो अण्णांनी माझ्या कलेला दिलेला सर्वात मोठा वारसा होता. या कहाणीचं तात्पर्य हे माझ्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. जर तुमची तुमच्या आदर्शावर अढळ श्रद्धा असेल, तर ती व्यक्ती जगातून निघून गेली तरी तिचे विचार आणि तिचं मार्गदर्शन तुमच्या सोबतच असतं. आजही जेव्हा मी चित्र काढायला घेतो,
तेव्हा मला नवणे अण्णांच्या त्या शब्दांची आठवण येते, ज्यामुळे माझ्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. नवणे अण्णांच्या आशीर्वादामुळेच आज कठीण वाटणारी काम मी जिद्दीने पूर्ण करू शकतो. ही श्रद्धा मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्ग दाखवत असते आणि माझ्यासाठी हाच सर्वात मोठा आधार आहे. स्वर्गीय अण्णासाहेब नवणे हे केवळ माझे सामाजिक गुरु नाहीत, तर माझ्या जीवनातील कलेच्या अस्तित्वाच्या प्रत्येक धाग्याची नाळ त्यांच्याशी जोडलेली आहे. धन्यवाद. जय सह्याद्री, जय तुळशीधामनी.